भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिलेनं खळबळजनक आरोप केले आहेत। रंजन गोगोई यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप 35 वर्षीय महिलेनं केला आहे। धक्कादायक म्हणजे ही महिला गोगोई यांची सुप्रीम कोर्टातील माजी सहकारी आहे, जिने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र लिहून रंजन गोगोईंवर हे आरोप केलेत। ही महिला एका कनिष्ठ न्यायालयात सहाय्यक म्हणून काम करत होती। सरन्यायाधीशांनी आरोप फेटाळले आहेत। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या सचिवांनी ईमेलद्वारे हे आरोप फेटाळले आहेत। हे आरोप खोटे आणि अश्लाघ्य आहेत असा दावा त्यांनी केला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर विनयभंगाचा आरोप एका महिलेने केला आणि या प्रकरणी स्वतः रंजन गोगोई यांनी सोमोटो घेऊन आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पेशल न्यायालय बोलून आज सुनावणी केली। यामध्ये सुनावणी करत असताना रंजन गोगोई यांच्या सोबत 2 न्यायाधीश होते, संजीव खन्ना आणि अरुण मिश्रा। या दोनही न्यायाधीशांनी याबाबतची सुनावणी केली आणि त्याच दरम्यान रंजन गोगोई यांनी आपली भूमिका यामध्ये स्पष्ट केली की ह्या ज्या महिलांनी आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहे आणि त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही। आपली संपत्ती एका चपराशाच्या संपत्तीपेक्षा कमी आहे, तर अशा परिस्थितीत आपल्यावर हे आरोप लागणे हे खरंच चुकीचं आहे आणि याच अनुषंगाने त्यांनी या मुद्द्यावरून यामध्ये कुठल्याही प्रकारची सुनावणी करणार नाही त्यापासून स्वतःला वेगळं केलं आणि आता 2 न्यायाधीशाचं खंडपीठ सोमवारी यामध्ये स्थापन होणार आहे आणि त्यानंतर मात्र याबाबतची सुनावणी होणार आहे। जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर जे आरोप केले आहेत याबाबतची त्यांची जी भावना होती त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यक्त केली आणि त्यानंतर मात्र त्यांनी आज याबाबतचं आपल्याला स्वतः वेगळं करून आपण आता पुढील कोर्टाची जी काही सुनावणी होणार आहे त्यासाठी वाट पाहणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला खरं न्याय मिळणार आहे। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन विनोद कुमारसह विनोद राठोड, TV9 मराठी। आपण बघतोय रंजन गोगोई यांच्यावरच्या आरोपांना आता खळबळ माजली आहे। दरम्यान सरन्यायाधीश गोगोईंविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आहे। गोगोई यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत। मुख्य न्यायाधीश म्हणून 20 वर्ष मी केलेल्या सेवेचं हे बक्षीस आहे का? महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि ही बाब सरन्यायाधीश यांनी आपल्यावरच्या आरोपाचं खंडन करताना बाब नमूद केली आहे। न्यायपालिकेचं स्वातंत्र्य धोक्यात असून काही शक्तींचा या महिलेला पाठिंबा असल्याचं आपल्या उत्तरात सरन्यायाधीशांनी म्हटलंय। पुढील काळात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर मी सुनावणी सुरूच ठेवणार, ठाम भूमिका आहे। या प्रकरणी आम्ही कोणताही न्यायालयीन आदेश देत नाही। सर्व माध्यमे आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात। ते प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळू शकतात। वीस वर्षानंतरही आजही माझ्या खात्यात फक्त 6,80,000 रुपये आहेत। माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत। माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करूच शकत नाही। न्यायव्यवस्थेला कोणीही बळीचा बकरा बनवू शकत नाही। आरोपांमागे कोणी एक व्यक्ती नसून यामध्ये अनेक जणांचा हात आहे। सरन्यायाधीशांनी आपल्या उत्तरामध्ये ही घेतलेली भूमिका आहे। या षडयंत्रामागे मोठी शक्ती असल्याची भीती सरन्यायाधीशांनी वर्तवलेली आहे। त्या लोकांना सरन्यायाधीशाचं कार्यालय निष्क्रिय असल्याचं दाखवून द्यायचं आहे। लैंगिक छळाचे आरोप करणारी महिला 4 दिवस तुरुंगात होती याचीही आठवण सरन्यायाधीशांनी आपल्या आरोपाचं खंडन करताना लिहून दिली आहे।